आज ना क्रिशाला बरं वाटत होतं तर अशी मस्त खेळत होती ना, पण तरी मी तिला अंघोळ वगैरे नाही घातली बरं का. असं गरम पाण्याने हातपाय तोंड पुसून घेतलेले होते ना तिचे. आणि मग काय दीदी घरी होती तर दीदी तिचा मेकअप करायला लागली ना. मग दीदीने मेकअप केला आणि दोघी बहिणी अशा खेळायला लागल्या. म्हटलं खेळेपर्यंत आपले कामं उरकून घ्यावे. कामं उरकून घेतले पटापटा आणि मग तिला झोपू घातले ना. म्हटलं आता ही झोपलेली आहे तोपर्यंत काहीतरी बनव. तर आज आमच्या पोरींचं असं मॅगी खायचा बेत होता ना. मग काय तेच मग मॅगी बनवली ना आणि त्यांना असं कांदा वगैरे टाकून परतवून लागते ना. मस्त मग कांदा वगैरे टाकला आणि अशी मस्त मॅगी परतवलेली होती आणि गरम गरम खायला दिली ना. मग आज पोरींची मजाच. मॅगी म्हटलं की आवडते ना, शाळेत काय देता येत नाही टिफिनला. त्यामुळं मग आज घरी होता तर बनवली ना. मग अशी मस्त मॅगी बनवली आणि गरम गरम मी पण खाल्ली बरं का. तेवढ्यात आमची क्रिशा पण उठली होती ना. मग क्रिशाला घेतलं थोडा वेळ, अशी मस्त स्माईल देत होती. आता थोडं बरं वाटतंय पण तिचं वजन खूपच कमी झालं ना. असं काय उपाय असलं तर मला सांगा प्लीज. मग काय असं संध्याकाळी चहा वगैरे पिला आणि मग तिच्या पप्पाचं आज नवीनच होतं ना बेत. म्हणे मला आज मच्छी फ्राय खायचं आहे ना. मग काय असं मच्छी घेऊन आलेले होते. मग त्यांना म्हटलं आता तेवढं फ्राय करायचं तर एवढी मदत करा माझी. मग काय त्यांनी असं रवा वगैरे लावून दिलेला होता आणि मग असं फ्रीजमध्ये ठेवून दिलं ना मी त्याला थोडा वेळ. आणि इकडं क्रिशा मॅडम माझा अभ्यास करायचा होता आणि त्यांचा अभ्यास केला आणि मग पप्पाला म्हणे मला घ्या ना पप्पा. पप्पाची पळी म्हणल्यावर काय पप्पा लगेच घेणार ना. असं मस्त लाड चाललेला होता ना दोघा बापलेकांचा. म्हटलं आता यांचा लाड चाललेला आहे तोवर आपलं आपलं काहीतरी कामं उरकून घ्यावे पटापटा. मग काय आमच्या मॅडमला भूक लागलेली होती ना. शौर्या काय व्हेजिटेरियन आहे ना, तिला काय आवडत नाही नॉनव्हेज. मग तिच्यासाठी अशी पावभाजी बनवलेली होती ना. मग गरम गरम पावभाजी तिला खायला दिली आणि मग लगेच इकडे परत मच्छी फ्रायच्या तयारीला लागले ना. मग मच्छी फ्राय तळून दिलं आणि लगेच गरम गरम इकडं दोघा बापलेकांना खायला दिलं ना. मग काय तेवढं होत नाही तर लगेच मसाल्याची भाजी आणि भात पण खायचा होता ना. मग त्यांना मग असं मस्त मसाला परतून घेतलेला होता आणि लगेच मच्छी पण त्याला सोडून दिली आणि अशी भाजी भात त्यांना बनवून खायला दिलं ना. म्हटलं आता यांचं झालं सगळं, आता आपण आपली पोटपूजा करावी. तर पावभाजी खाऊन घेतलेली होती आणि मला पण चालत नाही ना, मी पण नाही खात. मग आपलं व्हेजिटेरियन मस्त पावभाजी बनवलेलीच होती ना, ती खाऊन घेतली. आणि इकडं कसं आहे ना, कानी होत होती ना म्हणून मी कॅमेरा चालू केला. तर पप्पा बोलते कानी नको होती, पप्पाची परी पप्पाचंच ऐकणार ना. तर मग असं कामं उरकून घेतले होते. आता इथंच एंड करते. बाय बाय.